आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांप्रकरणी गुन्ह्यांचा सखोल आणि योग्य पद्धतीने तपास व्हावा यासाठी आता एसआयटी गठीत करण्यात आली आहे। दरम्यान अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणात 13 कंपन्यांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर प्रकार काल उघडकीस आला होता। अकोला जिल्ह्यामध्ये काही तक्रारदार शेतकऱ्यांकडून समाधान पत्र लिहून घेत असल्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली होती। या पत्रांमध्ये संबंधित कंपनी विरोधात आता कोणतीही तक्रार नसल्याचं नमूद होतं। मात्र या संदर्भात शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। आता या प्रकरणाचा देखील एसआयटी तपास करणार आहे। जबरदस्तीने किंवा फसवणूक करून समाधान पत्र लिहून घेतलं जात असेल तर याचा तपास एसआयटी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे बोगस बियाणे कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी दिलाय। अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसपासून काही बोगस बियाण्याचं असं प्रमाण दिसून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहे त्यांची तक्रारीवर आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये आता मागचे 1-2 आठवड्यामध्ये कमीत कमी 12 गुन्हे असे दाखल झालेले आहे। 9 पोलीस स्टेशन्स आहे आणि हे पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी आणि व्यवस्थित तपास होण्यासाठी एक एसआयटीची आपण स्थापना केलेली आहे। आणि याचा आमचा मूळ उद्देश हे आहे की हे बोगस बियाण्याचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून कुठून हे आणलेलं आहे, कोण याच्यामध्ये सामील होते, कोणते कोणते कंपनीज होते, काही कोणी आमिष दाखवली, कसा केला, हे पूर्ण याचा तपास करणार आणि आम्हाला एक रिपोर्ट सादर करणार। 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि आता माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या संदर्भातली एसआयटी नेमलेली आहे। या एसआयटीच्या माध्यमातून ज्यांनी काळा बाजार केला अशा 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल करणं, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणं, हे करून त्यांना काळ्या यादीत टाकणं, यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आणि या कंपन्या जिंकून मदत मिळवून देईन।